नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या 5 ते 6 महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता 23 मार्च 2026 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 16 मार्च 2026 रोजी राज्य शासनाकडून या हप्त्यासाठी 1774 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा GR जाहीर झाल्यानंतर गुढीपाडव्यापूर्वीच हप्ता मिळेल अशा मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसारित झाल्या. मात्र प्रत्यक्षात हा हप्ता पुढील आठवड्यात वितरित केला जाणार असल्याची स्पष्ट माहिती शासनाने दिली आहे. PM किसानचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठीही पात्र ठरणार आहेत. राज्यातील तब्बल 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,808 कोटी 94 लाख रुपये जमा होणार आहेत. 1,774 कोटीचा निधी 16 मार्च रोजी मंजूर झाला असून पूर्वीचा उपलब्ध निधी मिळून ही रक्कम 23 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. योजनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. न्यूज चॅनल मार्फत कृषी मंत्र्यांना वारंवार विचारणा करण्यात येत होती. त्यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की हा नमोचा हप्ता पुढील आठवड्यात निश्चित वितरित केला जाईल. या दरम्यान गुढीपाडवा, रमजान आणि सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे तत्काळ हप्ता वितरित करणे शक्य नसल्याचे कारण शासनाने दिले आहे. पण गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. विशेषतः 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित वितरित होईल अशी अपेक्षा होती, परंतु आता फक्त 8वा हप्ताच मिळत असल्याने आणि तोही विलंब होत असल्याने असंतोष वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.